तर मित्रांनो, आज मी तुम्हाला दाखवणार आहे आपल्या ट्रेडमिलला ऑइल कसं करायचं. कारण ट्रेडमिल 2-1 महिन्यानंतर सुक्क पडतं, ते आपल्याला पळता येत नाही, त्याच्यामध्ये त्याला ऑइल द्यावं लागतं टाइम टू टाइम. इकडे दाखवा. तर सर्वात पहिले आपल्याला हे 2 नट खोलून घ्यायचे. आणि पहिलीला खोलून घेतलेला आहे. तर मित्रांनो, आपण आता खोललेलं याचे नट हे बघू शकता. हे 2 नट असते, हे असं वर निघून येतं एवढा पार्ट. तर मित्रांनो, आता आपण हे 2 खोललेले. आता आपण याला खाली घ्यायचंय. इथं एक पाय लावून असं खाली घ्यायचे, ते ऑटो खाली येतं मित्रांनो. तर मित्रांनो, हे ट्रेडमिल खाली आल्यावर आपल्याकडे असे 2 नट असते, तुम्ही बघू शकता. याला आपल्याला खोलायचं असतं. हे आपण एलन की याच्या सोबतच भेटते, आपण याला खोलू शकतो असं. तर मित्रांनो, आपण हे ट्रेडमिलचं ऑइल घेतलं होतं, ते 1100ला होतं, पण ते आपल्याला 1000ला डिस्काउंट मध्ये बसलं होतं, सेल चालू आहे म्हणून. एक्सेल कंपनी ट्रेडमिल बेल्ट ऑइल आहे आणि हे 1 लिटरचं आहे. हे साऱ्या ट्रेडमिलला चालतं. आणि याच्यासोबत आपल्याला एक इझी ऍप्लिकेटर येतं, जे ट्रेडमिलला ऑइल करायला. याच्यात एक माप असतं 100 मिलीचं, ह्याच्याने आपण ऑइल करू शकतो. हे असे 10 वेळा हे भरते या बॉटलमधून. तर मित्रांनो, आपण ट्रेडमिलला ऑइल देण्यासाठी आणलंय आपण एक लिटरची बॉटल डायरेक्ट. ही बॉटल आपल्याला बसते 1000 रुपयाला, कारण की दुसरी 200 रुपये 100 मिली, ही 100 रुपयाला 100 मिली बसती. आपल्याला ह्याच्यात परवडतं. हिच्यासोबत एक आपल्याला इझी ॲप्लिकेटर येतं, हे बघू शकता तुम्ही. आणि हे 2 नट करून आपल्याला बेल्ट ढिल्ला होतो आणि इझी ॲप्लिकेटरने आपण ऑइल लिहू शकतो. तर मित्रांनो, आपण आता हे ऑइल ह्याच्यात काढणार आहे ॲप्लिकेटरमध्ये. तर सर्वात पहिले आपल्याला हे खोलायचं आहे. असं हे ऑइलचे ड्रम खोलायचा. याच्यावर एक सील आहे, आपण सीलला एक बारीक बॉक्स पाडून घेऊ. आता आपण हे ऑइल ह्याच्यात ओतून घेऊ. हे एक माप असतं 100 मिलीचं. तर मित्रांनो, आपण ह्याच्यात ऑइल भरून घेतलेलं आहे. आपण याचं असं झाकण लावू. ह्याच्यावर एक झाकण असतं, हे खोलायचं. ही ट्यूब आपल्याला त्याच सोबत आलेली, ही ट्यूब ह्याच्यावर लावायची असते अशी. तर मित्रांनो, आपण तुम्ही पाहिलंच असेल का आपण नट ढिल्ले केले, त्याच्यामुळे बेल्ट ढिल्ला झाला. हे बघू शकता. इकडे दाखवा ना. हे बघू शकता, बेल्ट इथून ढिल्ला झालेला आहे. आता आपण हे ऑइल घेतलं, ह्याला ते लावेल पुढून. आता हे असं लावा, असं टाकून द्यायचं याच्यात ऑइल. तर मित्रांनो, ऑइल सोडल्यानंतर आपल्याला थोड्या वेळ ट्रेडमिल चालू करायचं आणि नट टाईट करायचे, कारण ट्रेडमिल इकडं सरकत असतं, ते ऑइल सगळीकडे पांगत असतं. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण याचं ऑइल सगळं टाकलंय, हे बघू शकता तुम्ही. सर्व प्रकारे ऑइल झालं इथं. सर्व ऑइल संपले. एक बॉटल 100 मिलीची अख्खी टाकावं लागते व एक ऍट अ टाइम. आपला जर 1 लिटरची बॉटल घेतली, खर्च 100 रुपये. जर नुसती एवढीच बॉटल घ्यायला गेलं तर मार्केटमध्ये 250-300 रुपये रेट येतं 100 मिलीचा. आपण हाय क्वालिटीचं घेतलंय 1000 रुपये वाला, ह्याचा रेट आपल्याला पडतो 100 रुपये लिटर 100 मिली. तर मित्रांनो, आपण हे पार्ट काढला होता इथून, तर तो आज परत लावायचा आहे. हे बघू शकता. त्याला परत लावता लावता काहींना बसवता येत नाही. जर ज्यांना बसवता येत त्यांनी खोलू नये, कारण की हे जर तुटलं ना, बाकी सगळं खलास, मग मशीनच कामातून जातं. ह्याच्यात सगळे सेन्सर असते. तर मित्रांनो, ह्याला 2 नट असते, परत असे लावून टाकायचे असते. हे बघू शकता तुम्ही. मी तुम्हाला रेकमेंड करतो, जर हे तुम्हाला काही काम जमत नसेल ना, तर घरी अजिबात करायचं नाही, कारण की चांगल्या मशीनचं वाटोळ कसं करायचं हे तुमच्याकडून घडतं. आता तुम्हाला सांगतो, मला 10 वर्षापासून एक्सपिरियन्स आहे मशीन उघडायचा. तर मित्रांनो, कारण की आपण हाताने काम नाही करायचं, कारण की हाताने आपले काम बिघडत असते जर येत नसलं तर. आता मला अनुभव आहे, साहजिक 7-8 वर्ष झाली, कारण की मी हेच काम करतोय. तर मित्रांनो, तुम्हाला जर याचा एक्सपिरियन्स नसेल ना, इलेक्ट्रिक मशीन कशा खोलायचं ते खोलू नये, कारण की जर तुम्ही खोललं ना, हाताने मशीनचं वाटं होऊन जातं आणि परत तुमचे जाते 20-1000 रुपये पाण्यात. परत तुम्ही म्हणता काय पोरांनी काय सांगितलं आम्हाला ऑइल करायचं. जे तुमची इच्छा असेल तरच तुम्ही खोला, कारण की मी नाही सांगत कोणाला का खोला.
तर आपण एकदा पाहून घ्यायच मित्रांनो सारे नट टाईट झाले का. आता आपलं ट्रेडमिलचं ऑइलिंग संपलेलं आहे. आता आपण हे खाली घेऊ एकदा. हे बघू शकता ऑटोमॅटिक खाली येते, लिफ्ट मेथड आहे याला, ऑटोमॅटिक खाली येतं. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता डोके तिथे इलेक्ट्रिकलचं स्पीड सेन्सर असतं याला. हे बेल्ट किती जोरात पळतो, किती टेन्शन आहे बेल्टला त्याचं असतं. तर हे इथं नीट लावावं लागतं. इथं कपलर आहे त्याची, हे जर डॅमेज झाले तर मशीन अख्खं खराब होतो आणि हे कपलर परत भेटत नाही. एकदा तुटली तर हे हाऊस असे फिटिंग मध्ये बसावं लागतं. आणि याचे 2 स्क्रू असतात, ते 2 स्क्रू असे लावून द्यायचे असतात. जर तुम्हाला काम जमत नाही मित्रांनो तर तुम्हाला सांगतो अजिबात करू नका, लय बेकार काम असतंय. नाजूक वायरे असते, एक जरी वायर तुटली का आपलं सगळं मशीन खराब होतं. त्या वायरे आपल्याला परत हे सुद्धा नाही करता येत, जोडता सुद्धा नाही येत. तर मित्रांनो तुम्हाला आता आपण ऑइलिंग केलेली ट्रेडमिलला, आता आपण तुम्हाला स्टार्ट करून दाखवू. कारण की आपल्याला पाहिजे ऑइल झालं की नाही, आपल्या पायाला फील होतं लगेच ऑइल झालं की नाही. तुम्ही बघू शकता, दाखवा इथं. आता आपला पट्टा एकदम फ्रीली बिंगतोय. हे बघा किती स्पीड करा तुम्ही, फ्री चालतोय एकदम फ्रीली चालतोय. तुम्हाला एक आवाज येईल मित्रांनो ट्रेडमिल चालण्याचा. हे बघू शकता 12च्या स्पीडवर ट्रेडमिल आता रिलॅक्स चालतो. स्पीड आम्ही टोटल 14वर नेलाय. हे बघू शकतो मॅक्झिमम स्पीड आहे आता. एवढ्या स्पीडवर एक माणूस नाही पळू शकत, आम्ही पळतो. तर मित्रांनो या प्रकारे आपलं ट्रेडमिलचं ऑइलिंग झालेलं आहे. आपण याला स्टॉप करायचं, आता स्टॉप होऊन द्यायचं त्याला आणि हे वर उचलून असं ठेवून द्यायचं. आता मी हे चालू केलं, तुम्ही नका करू कारण ट्रेडमिलला सेन्सर असते लेवलचे, ते खराब होऊ शकते. तर मला काय घेणं नाही ट्रेडमिलचं, उद्या ते भांगारात का जायना. कारण की माझ्या कुठं पैशाचं आलंय, मीच फुगाना उचलून आणलंय फुकट मध्ये, माझीच कंपनी. धन्यवाद मित्रांनो.